मध्ये आहे ते राहणारच आहे, दरवेळेला होणार आहे. पण मी विशालचं मुद्दामून नाही टाकलं कारण की मी त्याला कॉम्पिटिशन म्हणून बघतो. माझं मी मूर्ख नाही की त्याला एवढं लवकर नॉमिनेट त्याचं गाजर टाकू. तर बिग बॉस मराठी 6व्या वीकचं जे नॉमिनेशन कार्य झालं, ज्याच्यात जे 4 जण आहेत त्यांच्या मला ते मुद्द्यावर बोलायचं आहे, जे 2 बरोबर आहेत आणि 2 चुकीचे आहेत. आणि जे कालच्या एपिसोड मध्ये झालं त्याच्यात राकेश बापट जे मुद्दा उठवला, जे प्राजक्तानं ते मुद्द्यावर बोलल्या पहिल्यांदा. तर जे राकेश बापट होते, राकेश बापटने 2 जणांना केलेलं आहे. त्याचं नाव एक प्राजक्ता आणि सचिन कोमावत. सचिन कोमावत आणि प्राजक्ता आहेत त्या दुसऱ्या ग्रुपचे आहेत आणि यांचं काटा आणि जे टोळीचं आहे ते टक्कर चालू आहे. तर प्राजक्ता काय म्हणत होती, मी तुझा चांगली दोस्त आहे आणि तू का केलंस मला असं. तर तू पहिल्यांदा तर रुचिताला करायला पाहिजे होतंस, त्याच्यानंतर रोशन भजनकरला करायला पाहिजे होतं, नंतर विशाल आणि अनुश्री. का तू रोशनचे फॅन फॉलोइंगला भेटतोस का रुचिता समोर तू बोलू शकत नाही असे विचारल्यानंतर राकेश बापट म्हणले की मला याच्यावर बोलायचं नाही, याच्यावर मुद्दा मला बोलायचा नाही, माझ्या डोक्यात आहे. आणि असं झालं, तिथं मुद्दा स्टॉप झाला. राकेश बापट तुम्ही रुचिताला करायला पाहिजे होतं, नंतर रोशन भजनकर. रोशन भजनकरचा गेम आहे तो जरा स्लो चालू आहे. त्याच्यानंतर जे दीपाली सय्यदनं केलेलं आहे, दीपाली सय्यदनं पण सचिन कुमावत आणि जे केलेलं आहे त्यांना पण काय मुद्दे दिलेले आहेत जे दीपाली सय्यदनं ते काय बोलण्यासारखेच नाहीच आहेत. त्याच्यानंतर प्रभूनं केलेलं आहे, प्रभूनं तर मास्टर माइंड केला आहे. रुचिता बोलती बंद केलेली आहे. रुचिता तर जे बरोबर केलेलं मी सांगतो, रुचिताचं संघ जे काय काय बोललं प्रभूनं, असं वाटायला की प्रभू बोलायला लागलाय आणि जे गेम खेळाय प्रभूचा खतरनाक गेम खेळाय. त्याच्यानंतर सचिन कुमारला पण त्याच्या मागल्या आठवड्यात त्याला जे हे दिलं नाही त्याच्यामुळे त्यानं म्हणजे जे डील केली होती त्याच्यात तो डील आला नाही, त्याच्यात त्याला साथ दिला नाही, त्याच्यामुळं ते नॉमिनेट केलेलं आहे जे सचिन कुमावतला. त्याच्यानंतर आपण बोलायला गेलं तर सगळ्यांना माहित आहे की रोशन भजनकरनं पण तिथं गेम चांगला खेळला आहे. त्याच्यानंतर राकेश बापट आणि त्यानं तिथं प्रभूला केलेला आहे. प्रभूचा जे शॅडो मध्ये चाललाय, तन्वीच्या शॅडो मध्ये खेळतो असं म्हणून त्याच्यातनं केलेला आहे. राकेश बापट कुठलाही मुद्दा कुठं पण देते, त्याच्यामुळे राकेश बापटला नॉमिनेट केलेला आहे. मला याच्यात एवढंच बोलायचं की राकेश बापट आहे ते जरा दबकून खेळायला लागलाय. आणि त्याच्यातनं बोलायला गेलं तर सचिन कुमावत पण जरा गेम खतरनाक आहे. आणि त्याच्यानंतर जे रोशन भजनकर खेळायला ते वेगळाच गेम खेळत आहे. तुम्हाला कसं वाटलं सगळ्यांचा गेम, आणि आपल्या बॉल फॉलो करायला विसरू नका.